नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अलका देशमुख आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. वी आर स्टडिंग अवर फर्स्ट चॅप्टर लॉज ऑफ मोशन अँड अवर टुडेज टॉपिक इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर या टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना विनंती की हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पहा, संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना उपयोगी असेल तर त्यांनाही शेअर जरूर करा. सो स्टुडंट्स, आवर टुडेज फर्स्ट टॉपिक इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आपला पहिला टॉपिक आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. फॉर अंडरस्टँडिंग दिस कन्सेप्ट, लेट अस टेक example of the second hand of a clock. And what can you say about its velocity and speed? आता जर आपण हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन समजून घेण्यासाठी घड्याळाच्या सेकंड काट्याचं उदाहरण घेऊया आणि तुम्हाला जर विचारलं की what can you say about its velocity and speed, त्याच्या व्हेलॉसिटी आणि स्पीडबद्दल तुम्ही काय सांगू शकाल बरं? आधी आपण व्हेलॉसिटी आणि स्पीडबद्दल शिकलेलो आहोत. व्हेलॉसिटी कशी स्पीडवरती डिपेंड असते हे आपण शिकलो आहे की नाही. मोटर बाईकचं एक्झाम्पल आठवलं का? त्याच्यावरून आपण पाहिलं होतं की जर स्पीड चेंज झाला तरी व्हेलॉसिटी चेंज होते, जरी डायरेक्शन चेंज झालं तरीसुद्धा व्हेलॉसिटी चेंज होते आणि दोन्ही चेंज झाले तरी पण व्हेलॉसिटी चेंज होते. आलं लक्षात? मग आता इथे तुम्हाला विचारलेलं आहे की सेकंड काटा, घड्याळामधला क्लॉकमधला सेकंड काटा घेतला आपण आणि त्याचा जर व्हेलॉसिटी आणि स्पीड याच्याबद्दल काय सांगाल बरं? तर आपण काय म्हणू? स्पीड ऑफ द टिप ऑफ ए क्लॉक इज कॉन्स्टंट. स्पीड ऑफ ए टिप ऑफ द क्लॉक इज कॉन्स्टंट. स्पीड त्याचा कॉन्स्टंट आहे कारण बरोबर तेवढ्या वेळात तो तेवढं डिस्टन्स पार करतो आहे, म्हणजे त्याचा स्पीड कसा आहे? कॉन्स्टंट आहे. बट ॲज द डायरेक्शन ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट अँड देअरफॉर इट्स व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंटली चेंजिंग. पण त्याची जी डायरेक्शन आहे डिस्प्लेसमेंटची, तो फिरतो आहे की नाही, तो फिरत असताना तो एका डायरेक्शनमध्ये फिरतो आहे का? तर नाही. गोलाकार फिरत असल्यामुळे त्याची काय होते? डायरेक्शन सतत चेंज होत जाते. डायरेक्शन ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट इज चेंजिंग अँड बिकॉज द डायरेक्शन इज चेंजिंग देअरफॉर इट्स व्हेलॉसिटी इज ऑल्सो चेंजिंग. As the tip is moving along a circular path, its motion is called uniform circular motion. मग इथे ह्या घड्याळाच्या काट्याची जी मोशन आहे, जी गती आहे, तिला आपण म्हणतोय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कारण का? तर ह्या घड्याळाच्या काट्याची जी टिप आहे ती सर्क्युलर पाथमधून फिरते आहे, म्हणून सर्क्युलर पाथ, वर्तुळाकार मार्गाने तो फिरतो आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कॅन यू गिव्ह मोर एक्झाम्पल ऑफ सच मोशन? आता अशा मोशनचं, अशा गतीचं म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं दुसरं एखादं उदाहरण तुम्हाला सुचतंय का? तर आपण तुम्ही आता घरात बसला असाल तर घरात तुमच्या डोक्यावरती जो पंखा फिरतोय त्याच्यासुद्धा ब्लेड्सची म्हणजे पात्यांची गती, म्हणजे द मोशन ऑफ द ब्लेड्स ऑफ ए फॅन इज ऑल्सो सर्क्युलर मोशन. आपल्या डोक्यावर फिरणाऱ्या पंख्याच्या पात्यांची गती ही सुद्धा कशी असणार आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता हे आणखी समजण्यासाठी आपण अजून काही उदाहरणं पाहूयात. नाउ स्टुडंट्स, आय हॅव ड्रॉन सम शेप्स हिअर. इथे मी काही काय केले आहेत? शेप्स ड्रॉ केलेले आहेत. पहिला शेप कुठला आहे? स्क्वेअर शेप आहे. सेकंड वन इज पेंटॅगॉन अँड द थर्ड वन इज हेक्झॅगॉन. बरोबर? स्क्वेअर, पेंटॅगॉन आणि हेक्झॅगॉन ड्रॉ केलेले आहेत.
आता सपोज ए ऑब्जेक्ट इज हिअर ॲट द मिडल ऑफ द वन साईड. एका साईडच्या मध्यावरती इथे ऑब्जेक्ट आहे. अँड इफ इट हॅज टू ट्रेस धिस पाथ ABCD, देन हाऊ मेनी टाइम्स इट विल चेंज इट्स डायरेक्शन. जर एखादी वस्तू इथे मध्यावर असेल आणि तिला हा ABCD पाथ ट्रेस करायचा आहे, तर किती वेळा ती वस्तू आपली डायरेक्शन चेंज करेल. बघा बरं, इथून A कडे जाईल तेव्हा ही डायरेक्शन असणार आहे. पुन्हा A पासून B कडे जाईल तेव्हा या साईडला डायरेक्शन असणार आहे. पहिले नॉर्थला, नंतर वेस्टला, पुन्हा इकडे खालच्या दिशेने म्हणजे साऊथला आहे. पुन्हा C पासून D कडे गेली की पुन्हा ईस्टला ईस्ट डायरेक्शन झाली. पुन्हा D पासून परत ह्या मिड पॉईंटवरती जायला पुन्हा एकदा डायरेक्शन चेंज झाली. म्हणजे हा पूर्ण पाथ कव्हर करण्यासाठी 5 टाइम्स त्याला डायरेक्शन चेंज करावी लागली. तसंच पेंटॅगॉनमध्ये जर आपण बघितलं, इथे मिड पॉईंटवर जर इथे एखादा ऑब्जेक्ट असेल तर तो काय करेल, इथून ह्या डायरेक्शनने गेला, पुन्हा या डायरेक्शनने, परत या डायरेक्शनने, पुन्हा या डायरेक्शनने, पुन्हा या डायरेक्शनने, पुन्हा या डायरेक्शनने. म्हणजे इथे जर 5 टाइम्स डायरेक्शन चेंज झाली होती तर इथे साईड इन्क्रीज झाली की नाही. याला स्क्वेअरला 4 साईड्स होत्या. आपण मिडल पॉईंटपासून घेतलं तर 5 टाइम्स डायरेक्शन चेंज झाली. पेंटॅगॉनला 5 साईड्स आहेत. मिडल पॉईंटपासून घेतलं तर 6 टाइम्स डायरेक्शन चेंज झाली. पुन्हा हेक्झॅगॉन घेतलं तर असंच काय होईल, 7 टाइम्स डायरेक्शन चेंज होईल. म्हणजे ॲज वी गो ऑन इन्क्रीजिंग द नंबर ऑफ साईड्स, द नंबर ऑफ टाइम्स डायरेक्शन चेंज विल ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजिंग. जेवढे आपण साईड्स वाढवत नेऊ तेवढं काय होईल, जेवढ्या साईड्स वाढवू तेवढं काय होणार आहे की जितक्या वेळा डायरेक्शन चेंज होण्याची संख्या आहे ती वाढत जाणार आहे. आणि मग अशाच ह्या जर साईड्स आपण वाढवत नेल्या तर शेवटी इन्फायनाईट साईड्स झाल्यानंतर तो जो शेप होतो त्यालाच आपण काय म्हणतो, सर्कल. या शेपला आपण काय म्हणतो, सर्कल. म्हणजे सर्कलला इन्फायनाईट साईड्स आहेत असं थोडक्यात आपण म्हणू शकतो. म्हणजे या सर्कलवरती असणाऱ्या प्रत्येक पॉइंटवरती डायरेक्शन जी आहे ती वेगळी असणार आहे. प्रत्येक पॉइंटवरती डायरेक्शन वेगळी असणार आहे. ॲट ईच पॉइंट द डायरेक्शन विल बी डिफरंट ऑन सर्कल. आणि ती डायरेक्शन कशी असणार आहे तर इट विल बी टँजंट, म्हणजे टू द रेडियस. हे सर्कलचं जर सेंटर असेल तर या पॉइंटवरची डायरेक्शन ही या रेडियसला टँजंट असणार आहे, म्हणजे लंब असणार आहे. म्हणजेच इथे आपण काय म्हणू शकतो, व्हेन अन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग विथ ए कॉन्स्टंट स्पीड अलॉंग ए सर्क्युलर पाथ, द चेंज इन द व्हेलॉसिटी इज ओनली ड्यू टू द चेंज इन द डायरेक्शन. जेव्हा एखादं ऑब्जेक्ट हे कॉन्स्टंट स्पीडने सर्क्युलर पाथने मूव्ह होत असेल तेव्हा त्याच्या व्हेलॉसिटी ही चेंज होते. पण ती का चेंज होते, स्पीड कॉन्स्टंट आहे पण सर्क्युलर मोशनमध्ये असल्यामुळे त्याची डायरेक्शन सतत चेंज होते. त्या चेंज ऑफ डायरेक्शनमुळे त्याची व्हेलॉसिटी चेंज होते. आणि व्हेलॉसिटी चेंज होते म्हणून इट इज ॲक्सिलरेटेड मोशन. When an object moves with a constant speed along a circular path, the motion is called uniform circular motion. जेव्हा एखादं ऑब्जेक्ट हे moves with a constant speed, एखादं ऑब्जेक्ट हे जेव्हा कॉन्स्टंट स्पीडने मूव्ह होत असेल, कसं, अलॉंग ए सर्क्युलर पाथ, तर त्या मोशनला आपण म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ही झाली तुमची युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन. काय सांगता येईल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे, व्हेन अन ऑब्जेक्ट मूव्स विथ ए कॉन्स्टंट स्पीड अलॉंग ए सर्क्युलर पाथ, द मोशन इज कॉल्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. एखादं ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथवरती म्हणजे वर्तुळाकार मार्गाने जेव्हा कॉन्स्टंट स्पीडने फिरत असेल
तर त्याची जी मोशन आहे तिला आपण म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. फॉर एक्झाम्पल, द मोशन ऑफ ए स्टोन इन ए स्लिंग. स्टोन इन ए स्लिंग म्हणजे काय? गोफण म्हणतो ना आपण मराठीमध्ये. जे शेतकरी बघा पाखरांना उचकावून लावण्यासाठी शेतामध्ये उभं राहून एका दगड बांधतात दोरीला आणि तो फिरवून तो सोडतात जोरात. म्हणजे त्यावेळेला तो दगड गोल गोल फिरवत असतो. आपण आपल्या हातामध्ये एक टोक धरलं म्हणजे एक दोरी घेतली, दोरीच्या एका टोकाला दगड बांधला, एक टोक हातात घेतलं आणि हात वर करून तुम्ही असं गोल गोल जर फिरवलं ते, तर ती जी मोशन आहे ती मोशन कशी असणार आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असणार आहे. किंवा आपल्या व्यवहारातलं उदाहरण कुठलं घेता येईल? दॅट ऑफ एनी पॉईंट ऑन ए बायसिकल व्हील व्हेन दे आर इन ए युनिफॉर्म मोशन. जेव्हा बायसिकल चालू असेल, सायकल चालू असेल, तेव्हा त्याचं जे चाक फिरतं त्या चाकाची कुठल्याही बिंदूवरची जी मोशन आहे ती कशी आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. म्हणजेच आपण इथे काय पाहतोय की इफ एन ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग ए सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस r टेक्स टाइम t to come back to its starting position, its speed can be determined using the formula given below. आता जेव्हा एखादं ऑब्जेक्ट हे आपण पाहतोय की सर्क्युलर पाथवरती मूव्ह होतं. मग सर्क्युलर पाथ, सर्कल म्हटलं की त्याला काय आली? रेडियस आली. रेडियस जर आपण r घेतली आणि तो पाथ, सर्क्युलर पाथवरची मोशन कंप्लीट करायला त्याला समजा टाईम लागलेला आहे t, तर इट्स स्पीड कॅन बी डिटरमाइंड युजिंग द फॉर्म्युला गिवन बिलो. त्याचा स्पीड कसा काढणार आपण? तर स्पीड इज इक्वल टू सर्कमफ्रन्स अपॉन टाईम. ॲक्च्युली आपण स्पीडचा फॉर्म्युला काय घेतो? डिस्टन्स कव्हर्ड अपॉन टाईम. इथे डिस्टन्स कव्हर्ड कसं मोजणार आहोत आपण? कारण ते सर्कल आहे ना. मग सर्कलवरचं डिस्टन्स मोजायचं आहे, म्हणजेच ते त्याचं काय असणार आहे? सर्कमफ्रन्स. म्हणून सर्कमफ्रन्स अपॉन टाईम असा फॉर्म्युला येईल. आणि सर्कमफ्रन्स आपल्याला माहिती आहे, सर्कलचं सर्कमफ्रन्सचा फॉर्म्युला काय आहे? 2πr. त्याच्यामुळे इथे फॉर्म्युला काय झाला? v इज इक्वल टू 2πr अपॉन t, वेअर r इज द रेडियस ऑफ ए सर्कल. आता तुम्हाला अशीच आणखीन काही युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची एक्झाम्पल शोधायची आहेत आपल्या डे टू डे लाईफमध्ये. फाइंड आउट मोर एक्झाम्पल्स ऑफ सर्क्युलर मोशन इन ए डे टू डे लाईफ.